तर एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राजुल पाटील मातोश्री निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण बघतोय। राजुल पाटील या बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत आणि नगरसेविका राजुल पाटील आता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेल्याची ही दृश्य आपण बघतोय। नगरसेविका राजुल पाटील यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरे सेनेला शुभेच्छा देणारी पोस्टही केली होती आणि या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने आता राजुल पाटील हे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय। या भेटीत नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। ही दृश्य आपण बघतोय मातोश्री निवासस्थानाबाहेरची दृश्य आहेत। राजुल पाटील बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या आहेत आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका आहेत। त्या सध्या मातोश्री निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी त्या मातोश्री निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होती हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। शिवसेनेचा वर्धापन दिन आणि त्याच दिवशी त्यांनी खरंतर सोशल मीडियावरती वर्धापन दिनाची पोस्टही शेअर केली होती। त्यामुळे वडील जरी खासदार बंडखोरी करून बाहेर पडत असले ठाकरे गटातून, तरी कन्या मात्र ठाकरे गटासोबत असल्याचं एकूणच या चित्रावरून स्पष्ट होतंय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत। निवृत्ती, राजुल पाटील बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या मातोश्री निवासस्थानी पोहोचलेल्या आहेत। काय नेमक्या घडामोडी घडतायत? नक्कीच पाहतोय की आपण 6 जे खासदार होते या 6 खासदारांपैकी संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईचे खासदार आहेत आणि त्यांची मुलगी राजुल पाटील ही 114 वॉर्ड क्रमांक याची नगरसेविका आहे आणि ती आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेली आहे आणि आता त्या बैठकीमध्ये आणि त्यांच्यामध्ये काय नक्की चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की काल आपण पाहिलं 6 खासदारांपैकी एक असलेले ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी स्वतः कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई पोहोचले होते। त्यांची मनधरणी जी आहे ते करण्याचा प्रयत्न केला। मात्र आता राजुल पाटील यांनी आपली भूमिका सांगितली होती की मी ठाकरेंसोबतच राहणार आणि आता त्याच राजुल पाटील जे आहेत त्या मातोश्रीवरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राजुल पाटील नक्की भूमिका काय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला होता। या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला स्वतः राजुल पाटील अनुपस्थित होत्या। त्यासोबतच ईशान्य मुंबईची बैठक देखील काल झाली होती। त्या बैठकीला देखील राजुल पाटील अनुपस्थित होत्या। आज आता थोड्याच वेळापूर्वी राजुल पाटील जे आहेत त्या मातोश्रीवरती दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांची भूमिका आहे की मी ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार। मात्र पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते, आज उद्धव ठाकरे त्यांना काय बोलतात, आदित्य ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या राजुल पाटील नगरसेविका आहेत त्याचसोबतच आदित्य ठाकरे यांची युवा सेना असलेल्या कोर कमिटी सदस्य देखील आहेत। त्यामुळे आताच्या बैठकीमध्ये काय होतं आणि राजुल पाटील काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच निवृत्ती, आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन नागरिकांसोबत अर्थातच त्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील केली जाणार आहे आणि आज उद्धव ठाकरे जाणार असल्याचं कळतंय। संध्याकाळी ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील। त्या निमित्तानं राजुल पाटील यांच्याकडून शुभेच्छांचे बॅनर देखील लावण्यात आले होते। या घडामोडींच्या अनुषंगाने आपण या भेटीकडे कसं पाहायचं? नक्कीच आपण पाहतोय की काल सर्वच ज्या मतदारसंघातील खासदार बंडखोरी केलेली आहे त्या मतदारसंघाची बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये ईशान्य मुंबईची देखील 3 वाजता बैठक पार पडली आणि त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा पूर्णपणे दौरा जो आहे तो दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये संपूर्ण मराठवाड्यातील खासदार ज्या ठिकाणी गेलेले आहेत तिथला देखील दौरा आहे। मात्र सुरुवात जी आहे ती ईशान्य मुंबईपासून आज होणार आहे। आज संध्याकाळी स्वतः उद्धव ठाकरे तिथे जाऊन शिवसैनिकांशी बातचीत करणार आहेत, शिवसैनिकांना आदेश देणार आहेत। त्या अगोदरच स्वतः राजुल पाटील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे आजच्या सभेमध्ये स्वतः राजुल पाटील उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र बैठक झाली होती, त्यासोबतच वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये अनुपस्थित होत्या। आज त्या स्वतः उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्या स्वतः काय निवृत्ती, या भेटीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट आपण घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा आज ईशान्य मुंबईत दौरा असणार आहे।